संत सहवासाने विकार शमले. कीर्तनकार गोविंदबुवा टाकळीकर यांच्या अवघड आणि द्वार घोड्याला शांत करण्यासाठी श्री गजानन महाराज 4 पायांमध्ये जाऊन झोपले. त्यांनी गणिगण गणात बोते हे भजन म्हटले. श्रींनी एका परीने नामोपदेशच प्रकट केला आहे. गणिगण गणात बोते यात त्यांनी आत्मा, जीव, शरीर यांचे एकत्व तर सांगितले आहेच, शिवाय जीव हाच ब्रह्मसत्य आहे, ब्रह्मस्वरूप आहे हे जाणून त्या देवाचे नाव घ्यावे असा उपदेश केलेला आहे. शरीरातील जीवाने आत्मस्वरूप पहावे, ते तो कसे पाहिल तर आत्म्याचे म्हणजेच देवाचे ज्ञान करीतच पाहिल. नामस्मरणात्मक भक्तियोगच इथे त्यांनी गणिगण गणात बोते असा चतुसूत्रीतून विशद केला आहे असेच म्हणता येईल. घोडाद्वाड तसा माणूस उन्मत्त. श्री गजानन महाराज हे घोड्याच्या चौखरात निजून भजन म्हणत होते तर काय किमया झाली. जणू काही साखळीने घोडा बांधावा तसा तो एका ठाई स्थिर झाला. गोविंदबुवाही उठून पाहू लागले. त्यांनाही आश्चर्य वाटले. घोडा इतका शांत कसा? आजपर्यंत घोडा अशा स्वरूपात कधीच स्थिरावला नव्हता. त्यांनी उठून पाहिले तो काय, स्त्रींनी तेथे पहुडावस्था स्वीकारली होती. ते मनातल्या मनात म्हणाले, आता कळले की घोडा शांत कसा झाला. उत्तर सोपे होते. संत सहवास लाभता क्षणी घोड्याचा द्वाडपणा संपला. इथे वाचता वाचता विचार येऊन जातो की घोडा तर द्वाड असेलच, पण माणसे काय कमी द्वाड असतात? तीही हटवादी, चंचल, अवखळ असतातच की. पण संतांचा सहवास लाभला की त्यांच्यातले हे सर्व विकार क्षमतात, दुर्गुण नष्ट होतात. घोडा जसा चौखर उधळतो तसेच माणसेही उन्मत्त होऊन काय कमी उधळतात? माणूसही घोड्याप्रमाणेच बेलगाम होतो. विषय विकार प्रबळ झाले की प्राणी आणि माणूस यांच्यात काही फरकच उरत नाही. पण संत संगतीने मात्र वृत्तीत बदल होतो. श्री दासगणू महाराज सांगतात, संत ही कस्तुरीच आहे. मी ती जिथे असेल तिथे विकार स्वरूप दुर्गंधी असेलच कशी, ती नष्टच होणार. गोविंदबुवा टाकळीकर यांनी श्रींच्या पायावर डोके ठेवले. आपण खरोखरीच विघ्न निवारण करणारे गजानन आहात अशी स्तुती त्यांनी केली. ते म्हणाले, महाराज हा घोडा मोठा द्वाड आहे, तो लाथा झाडतो, पण केवळ तुमच्यामुळेच तो शांत झाला. इथे एक गोष्ट जाणवते ती अशी की मन हे असेच द्वाड आणि अवखळ खोडकर आहे, पण त्याला गुरुसंगती वा नामसंगती मिळाली तर मात्र ते शांत होते. घोडा निवळला. कीर्तनकार गोविंदबुवा सांगू लागले की महाराज, मी हा घोडा विकणारच होतो, पण बाजारात हा द्वाड घोडा कोण विकत घेणार? फुकट घ्या म्हटले तरी कुणी तयार होईना. पण तुम्ही त्यास कसे शांत केले हे फार बरे झाले. कथेकराचे घोडे शांतच असावयास हवे. धनगराच्या घरात गरीब मेंढरूच हवे, तिथे वाघ काय कामाचा? श्री गजानन महाराजांनी अवखळ घोडा शांत केला. घोडे गरीब झाले. जड जीवांचा उद्धार करण्यासाठीच जणू श्री गजानन महाराज अवतरले अशीच कीर्तनकार गोविंदबुवांची भावना झाली. ते घोड्याला म्हणाले, अरे आता यापुढे तू अवखळपणा करू नकोस. शंकरापुढे जसा नंदी बसतो तसे तू राहावेस. गोविंदबुवा घोड्याला घेऊन मळ्यात आले, पण लोक अजून घोड्याच्या द्वाडपणाला घाबरतच होते. तेव्हा गोविंदबुवा म्हणाले, लोक हो, घाबरू नका. काल रात्रीच श्री गजानन महाराजांनी कृपा केली आणि अवखळ घोड्यास शांत केले, शहाणे केले. तो आता खोड्या करणार नाही. घोडा खरोखरीच निवळला. गोविंदबुवांनी त्याला एका झाडाखाली उभे केले. त्याला बांधलेही नाही, पण घोडा तिथून मुळीच हलला नाही. इतकेच काय, त्याने समोर टाकलेल्या चाऱ्यासही तोंड लावले नाही. संतांनी पशुतली ही वृत्ती पालटवली. मग माणसे जर त्यांच्या सहवासात आली तर माणसांची ही वृत्ती पालटेल हे काय वेगळं सांगायला हवं? खल, दुष्ट, दुर्जन अशी माणसे, त्यांच्यातले विकार हेही संत सहवासाने, संत कृपेने निवळतात. हा भक्तिबोध ध्यानात घ्यायलाच हवा. आता पुढचं प्रकरण वाचते मी. बोलल्याप्रमाणे वागणूक हवी. शेगावला श्री गजानन महाराज हे सिद्धयोगी आहेत अशी कीर्ती सर्व दूरपर्यंत पसरल्याने एकदा बाळापूरचे 2 गृहस्थ शेगावला दर्शनासाठी आले. श्रींना गांजा आवडतो हे ध्यानात ठेवून ते परस्परात बोलू लागले
की आपण पुढल्या वारीला येताना गांजा घेऊन येऊ. गांजा दिला तर त्यांची कृपा होईल अशी त्यांची श्रद्धा भावना होती. लोक पेढे बर्फी आणतात, आपण गांजा नेऊ असा त्यांनी निश्चयही केला. आठवणीसाठी धोत्राला गाठ मारून घेतली. पुढच्या वारीला ते आले, पण त्याही वेळी येताना गांजा आणायला ते विसरले. आठवणसुद्धा पक्की असावी लागते. गांजा आणण्याचे स्मरण. श्रींच्या पायावर डोके ठेवताना ते दोघेही म्हणाले की आम्ही येताना गांजा आणायचं विसरलो. पुढच्या वारीस येताना दुप्पट गांजा आणू. चौथ्या खेपेसही तसेच झाले. त्यांना गांजा आणण्याची आठवण राहिली नाही. हे पाहून श्री गजानन महाराज यांनी भास्कर पाटील यांना म्हटले, पहा जगाची किती विपरीत रीत आहे. आठवणीत राहावे म्हणून या दोघांनी धोत्रास गाठ मारली होती, पण पुन्हा पुन्हा ते वस्तू आणण्यास विसरले. खरे तर ते जातीने ब्राह्मण आहेत. त्यांचे वागणे कसे हवे तर बोलल्याप्रमाणे हवे. स्वतःच बोलून त्याप्रमाणे न वागणे म्हणजे ते चांडाळच नव्हेत काय. श्री दासगणू महाराज यांनी श्रींच्या म्हणण्याचा आधार घेऊन एक वस्तुस्थितीच प्रकट केली आहे. ते म्हणतात, द्विजय धर्म सोडिला, आचार विचार सांडिला, ह्यामुळे श्रेष्ठत्वाला ते मुकले सांप्रत. श्रींच्या मनात असा विचार येऊन गेला की हे लोक मनात नवस बोलतात आणि येताना मात्र रिकाम्या हाताने येतात. मग त्यांचे मनोरथ कसे पूर्ण होणार. बोलण्यात पाहिजे मेळ, चित्त असावे निर्मळ, तरीच तो घननीळ कृपा करीतो भास्करा. भास्कराला उद्देशून श्रींनी जरी हे शब्द उच्चारले तरी ते दोघा गृहस्थांच्या मनास झोंबले. मनातली गोष्ट श्रींनी कशी काय जाणली याचे त्यांना मोठेच आश्चर्य वाटले. आपण गांजा देण्याचा नवस केला होता, गांजा आणायला मात्र विसरलो. आत्ताच गावात जाऊन गांजा घेऊन येऊ असा त्यांनी निश्चय केला. ते गावात जायला निघाले तोवर श्री म्हणाले, अरे आता शिळ्या कळीला कशाला ऊत आणता. मी काही गांजाला हापपलेलो नाही. आता गांजा आणायला मुळीच जाऊ नका. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे नेहमी आपल्या बोलण्या वागण्यात मेळ असावा. बोलल्याप्रमाणेच आपली वर्तणूक असली पाहिजे. ते दोघे गृहस्थ लबाड होते. गांजा देऊन त्यांना आपले मनोरथ पूर्ण करून घ्यायचे होते. श्रींनी सांगितले, तुमचे काम झाल्यानंतर फार तर गांजा आणा. नवस केलाच असेल तर तो पूर्ण करा, हे आमचे सांगणे. परमार्थात खोटे बोलू नका. त्या दोघांकडे पाहून श्री म्हणाले, जा, पुढील आठवड्यात तुमचे काम होईल. पण नियम चुकू नका. 5 वाऱ्या करा. शंकराचे मंदिर आहेच, त्याला नमस्कार करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, परमार्थात कधीही खोटे बोलू नका. श्रींचा उपदेश ऐकून ते दोघेही बाळापूरला परत गेले. पुढल्या आठवड्यात त्यांचे काम फत्ते झाले. मनोरथ पूर्ण झाले. येताना मोठ्या आठवणीने ते गांजा घेऊन आले. इथे महत्त्व गांजाला नाही किंवा श्री गजानन महाराज यांना त्यांचेकडून गांजा हवा होता काय, तसेही नाही, तर महत्त्व आहे ते नवसाचे. जर आपण एखादा नवस बोललो असू तर त्याचे पक्के स्मरण आपल्याला असलेच पाहिजे. ते जर नसेल तर मनोरथ पूर्ण कसे होतील. इतर लोकही पेढे बर्फी आणतच होती की. श्रींना काय पेढे बर्फींची आस थोडीच होती. माणसे आपल्याला जे परवडते आवडते ते घेऊन येतात. तिथे वस्तू वा पदार्थ याला महत्त्व नाही. महत्त्व जे आहे ते ती वस्तू वा पदार्थ आणण्याची आठवण असायला हवी. तसेच ती वस्तू वा पदार्थ आपण देवासाठी आणला आहे ही श्रद्धा भावना त्यात सर्वाधिक महत्त्वाची आहे. श्रींनी या प्रसंग कथेतून ते जाणवून दिले आहे. बोध करण्याची सत्पुरुषांची ही आगळीच रीत असते. गणगणात बोते. मंडळी, हा आपला चॅनल आपण अशासाठी चालू केलेला आहे की ज्यांना सकाळी उठून किंवा संध्याकाळी वेळ होत नाही वाचन करण्यासाठी, आपल्या अशा भगिनी आहेत की ज्यांना सकाळी लवकर उठून त्यांची कामं उरकून घाईघाईने ऑफिसला जायचं असतं. आपले असे बांधव आहेत की ज्यांना अगदी खूप वाचायची इच्छा असते पण शक्य होत नाही. तर अशा सगळ्यांसाठी आपला हा चॅनल आहे की त्यांनी सकाळी आणि संध्याकाळी 15 ते 20 मिनटं वेळ काढून आवर्जून हे देवाचं आध्यात्मिक वाचायला म्हणजे ऐकायला सुरुवात करा. त्याच्यामुळे होणार आहे असं की तुमच्या मनात पॉझिटिव्ह विचार यायला लागतील, निगेटिव्ह विचार तुमच्यापासून कोसो दूर पळतील आणि तुमची निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. घरातले जर वृद्ध व्यक्ती असतील तर त्यांना जरी अगदी तुम्ही यूट्यूब चॅनल चालू करून दिलात आणि ऐकायला दिलं तर त्याच्यासारखं पुण्याचं काम दुसरं कुठलंही नाही. भरपूर पुण्य तुमच्या पदरात पडेल
आणि तुमचे जर नातेवाईक परदेशामध्ये असतील तर त्यांना आपल्या चॅनलची नक्की कल्पना द्या, म्हणजे ते घरी बसल्या बसल्या ते ऐकू शकतात. तर आत्ता आपल्या चॅनलवर श्री दत्तगुरूंचं पारायण 1 ते 53 अध्याय आहेतच. त्याशिवाय सध्या मी श्री समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक, त्या सगळ्या श्लोकांचा विस्तृत अर्थ सांगते. ते सुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. आणि गीता जी लोकमान्य टिळकांनी लिहिली, तर ते सुद्धा म्हणजे सुरुवातीपासून ते सुद्धा तुम्ही ऐकायला सुरुवात करा. ते सगळे लेख जे आहेत ते ऐकण्यासारखे आहेत. गीता प्रत्येकाला माहिती असायलाच हवी, गीतेचं ज्ञान प्रत्येकाला असायलाच हवं. आपण भारतात राहतो आहे, त्याच्यामुळे आपल्याला गीता ही माहितीच असायला हवी. तर त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि अनेक लोकांपर्यंत आपला चॅनल पोहोचवा. धन्यवाद.